हॅलो, दादू स्टेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे प्रीती। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या चालू आहे धो सगळीकडे पाऊस आणि पावसामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम केसांचा म्हणजे डॅन्ड्रफमुळे आपल्याला स्कॅल्प जे आहे आपल्याला ते खूप खाजायला लागतं, त्यामुळे आपले केसही गळायला लागतात। आणि पावसाळा असो उन्हाळा असो डॅन्ड्रफ हा आपल्याला काही सोडत नाही आणि ह्यावर काही असा रामबाण उपायही आपल्याला मिळत नाही। पण पिलग्रिमने इथे नवीन एक प्रोडक्ट लॉन्च केलेले आहे जे की आहे ऑस्ट्रेलियन टी ट्री अँटी डॅन्ड्रफ कंडिशनर शॅम्पू आणि हेअर मास्क हे आहे। आणि ह्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स ह्यांचा टी ट्री ऑइल आहे, ज्यामुळे आपले ज्याची प्रॉपर्टी आहे अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पची हेल्थ ही सुधारण्यास मदत होते। आणि आपल्या डॅन्ड्रफ हा वन वॉशमध्ये विजिबल रिझल्ट इथे दिसून येतो। आणि हे जे पूर्ण रेंज आहे हे सल्फेट आणि पॅराबेन फ्री आहे। सगळ्यात आपण आधी सुरुवात करूया शॅम्पूपासून। ओके, तर हेअर वॉश करण्याच्या आधी आपण एक डॅन्ड्रफ टेस्ट इथे करणार आहोत। हा एक ब्लॅक पेपर आहे ज्यामागे मी एक स्टिकी टेप इथे चिटकवलेली आहे आणि आपण आता चेक करणार आहोत की सध्या मला डॅन्ड्रफ किती आहे आणि तो विजिबल आहे का। तर तुम्ही इथे पाहू शकता डॅन्ड्रफ इथे विजिबल आहे आणि एक टेस्ट आपण हेअर वॉश केल्याच्या नंतर करणार आहोत। दिस शॅम्पू मेड विथ ऑस्ट्रेलियन टी ट्री ऑइल अँड सॅलिसिलिक ॲसिड। आणि हे खूप एक जेंटल क्लिन्झर आहे ज्यामध्ये कोणतेही हार्श केमिकल नाही आहेत। ऑस्ट्रेलियन टी ट्री ऑइलमध्ये अँटी फंगल अँड अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहेत, तसेच सॅलिसिलिक ॲसिड हे आपल्या स्कॅल्पला आपल्या स्किन सारखंच एक्सफोलिएट करण्यास मदत करतं आणि आपल्या स्कॅल्पची हेल्थ सुधारतं। आपल्याला हे शॅम्पू पाण्यामध्ये डायल्यूट करून ओल्या केसांवर अप्लाय करायचे आणि रेग्युलर शॅम्पू सारखेच आपल्याला केस इथे धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे पाण्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला हेअर मास्क यूज करायचा आहे की कंडिशनर यूज करायचा आहे, कारण दोन्हीमध्ये इन्ग्रेडियंट्स हे सेम आहे। मी इथे कंडिशनरचा यूज करणार आहे। कंडिशनर आणि हेअर मास्क मधले मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे झिंक पॅरेथिओन आणि पिरॅक्टोन ऑलोमाइन अँड क्युटीबोम आहे, ज्यामुळे आपले हेअर्स हे अजिबात फ्रीझी आणि ड्राय होत नाही जसे की आपल्या रेग्युलर शॅम्पूमुळे होतात। आणि तसेच ह्याबरोबर आपल्या स्कॅल्पला हे डीप मॉइश्चराइज करण्यास मदत करतं। कंडिशनर लावल्यानंतर एक 5 मिनिट आपल्याला इथे वेट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे केस साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर हेअर वॉश नंतर तुम्ही केसांची शाईन पाहू शकता, तसेच त्याचा स्मूथनेस पाहू शकता। ह्या शॅम्पूमुळे तुमचे केस हे ड्राय आणि फिझी होत नाही, जे की तुमच्या रेग्युलर शॅम्पू अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमुळे होतात स्पेशली। आणि तुम्ही पाहू शकता स्मूथनेस केसांचा तुम्हाला इथे लगेच विजिबल आहे। तर इथे मी तुम्हाला एक डेमो देणार आहे की डॅन्ड्रफ एक वन वॉशमध्ये इथे माझा डॅन्ड्रफ इथे गेलेला आहे की नाही। आणि त्यासाठी मी केस धुण्याच्या पूर्वी एक टेस्ट घेतली होती आणि केस धुतल्यानंतर आता आपण एक टेस्ट करणार आहोत, जे की तुम्हाला आफ्टर आणि बिफोरचा रिझल्ट इथे मी दाखवेल। तर तुम्ही पाहू शकता इथे तुमच्या समोरच आपण इथे डेमो करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता रिझल्ट इथे वन वॉश मध्ये तुम्हाला इथे विजिबल रिझल्ट इथे दिसतो। आणि हे आफ्टर आणि बिफोरचा माझा रिझल्ट आहे। जर तुम्हाला हे प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळेल, तर हा कुपन कोड लावायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला इथे एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल। आणि ह्याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला इथे मेसेजमध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवरही मेसेज करू शकता। सॉरी, इथे मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि इंस्टाग्रामवर तुम्ही मला इथे मेसेज करू शकता। तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत बाय बाय।